विश्वाला शांततेचा संदेश देणाऱ्या मोहम्मद पैगंबरांच्या जयंतीनिमित्त अकोल्यात मुस्लिम बांधवांच्या वतीने आज भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। अकोल्यामधल्या फतेह चौकातून रॅलीला सुरुवात झाली। घोडेबग्गीसह निघालेल्या रॅलीनं अकोलेकरांचं लक्ष वेधलं। अकोलेकरांनी या ठिकाणी रॅलीचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं। महाराष्ट्रात ही रॅली दुसऱ्या क्रमांकाची मानली जाते। मालेगाव शहरामध्ये देखील ईद ए मिलाद उत्साहात साजरी करण्यात आली। यानिमित्त शहरातून काढण्यात आलेल्या जुलूसमध्ये मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। घोडे, बग्गी आणि उंटस्वार यांच्यावरती स्वार झालेल्या मुस्लिम बांधवांनी हातात इस्लाम बी कलमांचा ध्वजधारी युवक या ठिकाणी पाहायला मिळाले। वाहनांवर आकर्षक सजावट केलेले चित्ररथ जुलूसमध्ये सहभागी झाले होते। नोटबंदीच्या निर्णयाने सर्वत्र बंदी असताना ईद ए मिलादच्या वरती याचा कुठलाही परिणाम दिसला नाही। मालेगावसह मनमाड, नांदगाव, सटाणा, कळवण आणि देवळा शहरात देखील ईद निमित्त शांततेत जुलूस काढण्यात आले। गुहागर तालुक्यातल्या शृंगारतळी येथे ईद ए मिलाद निमित्त हिंदू मुस्लिम ऐक्याचं अनोखं दर्शन पाहायला मिळाले। या ठिकाणी शृंगारतळी इथल्या मोल्यावरून ही रॅली निघाली। बाजारपेठ इथे समाप्त झाली। शांततेचा संदेश देण्याकरता या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। जगाला शांततेचा संदेश देणाऱ्या मोहम्मद पैगंबरांच्या जयंतीनिमित्त सोलापूर शहरातून जल्लोषपूर्वक मिरवणूक काढण्यात आली। शहराच्या विजापूर वेश, मुस्लिम पाछा पेठ, किडवई नाका, किडवई चौक, नई जिंदगी, शास्त्रीनगर आदी भागातल्या प्रमुख मार्गांवरून मिरवणुका काढण्यात आल्या। यावेळी ठिकठिकाणी बालकांकरता मोफत मिठाई आणि शरबत वाटप करण्यात आलं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।